डिफेन्समध्ये करिअर किंवा ते एज्युकेशन किती अवघड आहे? किती टफ आहे? खूप छान प्रश्न आहे. हं. टफ अशी कोणतीच गोष्ट इझी नाही आहे. हं, हं. सगळीकडेच टफनेस आहे. पण हां, NDA सारख्या किंवा सैन्यात जर अधिकारी पदावर करिअर करायचं असेल, डेफिनेटली इट्स अ टफ हं. फॉर यंग जनरेशन. राइट. परंतु शैक्षणिक त्यांनी जर NDAचं प्रिपरेशन हे 6व्या वर्गापासून 5व्या वर्गापासून जर सुरुवात केली तर त्याच्यासाठी खूप इझी आहे. हं. आणि ज्यावेळेस एखादा विद्यार्थी हा NDA सारख्या किंवा टेक्निकल एंट्रीसारख्या करिअरमध्ये म्हणजे सैन्यात करिअर करू इच्छित असेल, तर 11वी-12वीच्या अभ्यासक्रमाचं हं. जो बोर्ड असतं 11वी-12वीचं बोर्ड किंवा 6वी ते 10वीचं जे एज्युकेशन फाउंडेशन ज्याचं चांगलं आहे, म्हणजे अकॅडमिकली तो ॲव्हरेज असला तरी चालेल. हं. म्हणजे खूपच त्यांनी IIT क्रॅक करावी अशा प्रकारचा IQ खूप मोठा असावा असं नाही आहे. हं. डिफेन्समध्ये अधिकारी व्हायचं असेल तर आम्ही बेसिकली 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या. अच्छा. एक जो अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे, हं, हं. दुसरा जो ज्याचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे ओके. आणि अकॅडमिकली थोडासा बॅलन्समध्ये आहे, पण ॲटिट्यूड खूप स्ट्रॉंग आहे. अशा दोन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी हे सैन्यात अधिकारी होऊ शकतात. अच्छा. म्हणजे काय, ज्याचा ॲटिट्यूड चांगला म्हणजे त्यांचे हॅबिट चांगल्या, हं. त्यांचे संस्कार चांगले, ज्याच्याकडे त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या उमेदवाराचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप सकारात्मक आहे, हं. जो चांगल्या सवयीने आपलं स्वतःचे व्यक्तिमत्व घडवतो. हं. अशा विद्यार्थ्यांना हे सोपं आहे. खरं. कारण काय की तिथे तुम्हाला अकॅडमिकली स्ट्रॉंग म्हणजे काय, तर तुम्ही बॅलन्स असावं. हां. म्हणजे NDAची रिटर्न एक्झाम क्वालिफाय करावी, हं. त्यांनी SSB इंटरव्ह्यू क्वालिफाय करावा. आता SSB इंटरव्ह्यू हे व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. हं. आणि ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व चांगलं असतं, हं. ज्याचे हॅबिट चांगले असतात, ज्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्समनशिप चांगली आहे, तो विद्यार्थी सहज SSB क्वालिफाय करू शकतो. अच्छा.